नमस्कार, मी दीप्ती रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण चटपटीत जशी चौपाटीवर भेळ मिळते, सुकी भेळ, उभी भेळ, तशी आपण आज सुकी भेळ बनवतोय। तर त्याकरता बघा मी हे कुरमुरे घेतलेत। चुरमुरे म्हणा, कुरमुरे म्हणा, कोणी मुरमुरे म्हणतो, आम्ही कुरमुरेच म्हणतो। तर हे बघा मी घेतलेत आणि हे खूप हे आहेत बघा, चांगले आहेत असे, म्हणजे लगेच त्याचं पीठ होते। तरी पण मी थोडंसं याला परतून घेते, म्हणजे आणखीन कुरकुरीत होतील। थोडीशी कढई गरम करून फक्त जरासं गरम करून घेते मी। चुरमुरे आणल्यानंतर कुरमुरे याच्यात थोडेसे ते भाजलेले असतात ना, त्यामुळे थोडेसे काळे वगैरे झालेले असतात, किंवा याच्यात अशी पावडर पण असते त्या कुरमुऱ्याची। तर हे असं चाळून घ्या आणि स्वच्छ निवडून घ्या। भाजले चांगले, बघा मस्त कुरकुरीत झाले। बघा असं तसं नरम व्हायला पाहिजे। आता आपण काय करूया, पहिल्यांदा ही चटणी घेऊया वाटून। तर मी हे आता धणे जिरे पावडर घेतली होती, ही वाटून भाजलेली, 1 चमचा धणे आणि 1 चमचा जिरे। तर तसंच मिक्सीचं भांडं आहे, तर त्याच्यात आता आपण ही अगदी मुठभर कोथिंबीर, त्याच्या निम्मे ही 15-20 ह्याची पानं पुदिनाची, 10-15 पानं कढीपत्ता, हे थोडंसं आलं, आणि नंतर ह्या मी मिरच्या घेतल्या, ह्या तिखट मिरच्या आहेत। तुम्हाला तिखट नको असेल जास्त तर तुम्ही साध्या मिरच्या घेऊ शकता। हे डाळवं आहे, आणि ह्याच्यात मी आता हे धणा जिरा पावडर, 1 चमचा धणे पावडर आणि 1 चमचा जिरे पावडर भाजलेली, हे अगदी पाव चमचा हळद, नंतर हे चिमूटभर हिंग, नंतर हे काळं मीठ थोडंसं, ही आमचूर पावडर आहे, आणि हे आपलं साधं मीठ। आणि आपण आता ही चटणी वाटून घेऊया। त्याच्यात हे लिंबू पिळून घेते। ही आपली भेळे, सुक्या भेळेची स्पेशल चटणी तयार झाली आहे बघा। आपण जी चौपाटीवर किंवा भेळवाल्यांच्या दुकानात खातो ना, तर ही त्यांची स्पेशालिटी आहे की ह्या चटणीमुळे आपल्याला त्यांच्या भेळेला चव असते। आणि मस्त सुगंध सुटलाय बघा, वाह! हे आपण करून पण ठेवू शकतो फ्रीजमध्ये, काही खराब होत नाही, आणि आपण पाणी न घालता वाटलेली आहे। मी बघा हे 4-5 घातलेत, तिखट आहेत मिरच्या म्हणून। आता बघा मी काय काय साहित्य घेतलंय, कांदा चिरून घेतलाय, हे शेंगदाणे आहेत भाजलेले, म्हणजे असे भाजलेलेच आहेत, पण थोडे ते मी सालीवाले आणि थोडे असे सोललेले घेतले। हे चणे आहेत आपले भाजलेले, ही शेव आहे, आणि ही पापडी आहे, म्हणजे जी शेवपुरीची पापडी असते ती, ही चणा डाळ आहे तिखट, नंतर हा बटाटा आहे, नंतर ही कैरी आहे कापून घेतलेली, हा टोमॅटो आहे, आणि हे कोथिंबीर बारीक चिरलेली वरून घालायला, आणि ही आमचूर पावडर घेतली।
सॉरी, ही ह्याची पावडर आहे, चाट मसाला. चला तर आता आपण ह्याच्यात भेळ बनवायला सुरुवात करूया. तर पहिल्यांदा आपण ह्या तुकडे घालूया ह्या पापडीचे. त्याच्यानंतर हे थोडे चणे, त्याच्यानंतर ही तिखट चणा डाळ, हा कांदा, नंतर ही कैरी. आताशा कैऱ्या आहेत खूप, त्यामुळे भेळेत कैरी खूप छान लागते. नंतर हा बटाटा, नंतर हे टोमॅटोचे तुकडे, शेंगदाणे भाजलेले. हे सोललेल्या शेंगदाण्यांपेक्षा मैत्रिणींनो हे भाजलेले शेंगदाणे सालीसकट खूप छान दिसतात. नंतर ही शेव जी आपल्याकडे वेळेच्या दुकानात मिळते बघा, नायलॉन शेव. ही थोडी कोथिंबीर बारीक चिरलेली, बघा काय मस्त कलर आलाय. आणि हे आपण 3 चमचे ही चटणी, मुळात ह्या चटणीमुळे जास्त ह्या भेळेला चव येते. हे आपल्याला 3 चमचे टाकायचे. आणि शेंगदाणे मी 125 ग्रॅम घेतलेत, म्हणजे मी पाव किलो आणले होते, पण मी हे त्याच्या निम्मे घेतले, म्हणून मी परातीत घेते. बघा आपली मस्तपैकी भेळ तयार झाली आहे. बघा आपली मस्त चटकदार भेळ तयार आहे. तुम्ही पण असं बनवून बघा आणि ही भेळ खायला या. आता ह्याच्यावर आपण थोडं लिंबू पिळूया. वाह, मस्त झाली भेळ, झणझणीत आणि छान झाली आहे. ह्याच्यात मी अजून 1 चमचा हातला मसाला टाकला, म्हणजे 4 चमचे एकूण मी हा चटणी आहे ना आपली पुदिन्याची आणि कोथिंबीरची, ते 4 चमचे टाकले. भेळवड्यासारखी पुडी तयार केली आहे बघा. आतमध्ये मी हा बटर पेपर टाकलाय, बाहेर वर्तमानपत्र आणि आतमध्ये पूर्ण हा घेतला. आता आपण आपली भेळवड्यासारखी देण्यास सुरुवात करूया.
बघा त्याच्यावर आपण थोडेसे हे डाळ, तिखट डाळ, थोडेसे हे शेंगदाणे, थोडासा कांदा, थोडीशी कैरी, थोडासा टोमॅटो, थोडासा बटाटा आणि ही वरून शेव, हे थोडी कोथिंबीर आणि हा थोडासा वरून चाट मसाला आणि हे थोडंसं वर लिंबू पिळतंय. ही थोडीशी पापडी आणि ही त्याच्याबरोबर ही पुरी. बघा आपली भेळ तयार आहे. लवकर खायला या. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका आणि बेल आयकॉन पण प्रेस करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आम्ही भेळ खातो. धन्यवाद.